नमस्कार मित्रांनो. राज्य शासनाकडून 11 डिसेंबर 2025 रोजी लाडक्या बहीण योजनेबाबत एक महत्वाचा जी.आर. काढण्यात आलेला आहे. यामध्ये ज्या महिला विधवा असतील किंवा लग्नच झालेले नाही आणि त्यांचे वडीलही वारलेले आहेत अथवा घटस्फोटित आहेत अशा महिलांना आता ई-के.वाय.सी करण्यासाठी एक महत्वाचे परिपत्रक काढून राज्य शासनाने या महिलांना दिलासा देण्यात आलेला आहे. ज्या महिलांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे अशा महिलांनी वडिलाचे मृत्यूपत्र अथवा ज्या महिलांचे घटस्फोट झालेला आहे अशा महिलांनी घटस्फोटाचे कागदपत्र म्हणजे न्यायालयाचे आदेश किंवा घटस्फोटाची सत्यप्रत किंवा कायदेशीर बाबीत असलेले कागदपत्र हे कागदपत्र ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकाच्या जवळ नेऊन द्यायचे आहेत आणि हे कागदपत्र 31/12/2025 पर्यंत हे जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर जे कागदपत्र देतील त्या कागदपत्राचा विचार केला जाणार नाही. हे अशा महिलांनी लक्षात घ्यावे आणि लवकरात लवकर म्हणजेच 31/12/2000 म्हणजे 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत हे अशा महिलांनी हे कागदपत्र करायचे आहेत आणि ई-के.वाय.सी सुद्धा म्हणजे स्वतः ई-के.वाय.सी करून घ्यायची आहे. म्हणजे तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर जरी दिला तरी चालेल. त्याबरोबरच आतापर्यंत ज्या महिलांनी ई-के.वाय.सी केली आहे अशा महिलांसाठी सुद्धा आता महत्वाचा आदेश किंवा परिपत्रकामध्ये महत्वाचा आदेश देण्यात आला आहे की ज्या महिलांनी ई-के.वाय.सी करताना काही चुका केल्या असतील म्हणजे होय नाही किंवा ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्या पुन्हा एकदा चुका सुधारण्याची म्हणजे एकाच वेळेस फक्त आता तुम्हाला ही चूक सुधारून तुमचा ई-के.वाय.सीचा अर्ज हा पूर्ण करता येणार आहे. तुम्हाला ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे ह्या शेवटच्या संधीचा लाभ घेऊन काही जर चुका झाल्या असतील तर या सुधारून तुम्हाला मिळणारा जो 1,500 रुपयाचा हप्त्याचा जो लाभ आहे तो कायम ठेवण्यासाठी शासनाने आवाहन केलेले आहे. तरी लाडक्या बहिणींनो, जर काही तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा ऑनलाईन अर्ज करताना काही चुका झाल्या असतील किंवा तुमची अडचण असेल की समजा वडील हयात नाहीत अथवा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांना सुद्धा आता राज्य शासनाकडून सविस्तर आणि सुटसुटीत दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी या सर्व महिलांनी आपली ई-के.वाय.सी पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा. धन्यवाद.